नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रयोग या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठीचे व्याकरण अभ्यासत आहोत आणि आजचा आपला घटक आहे प्रयोग। प्रयोग या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। याआधी आपण प्रयोग म्हणजे काय हे उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेतलं होतं। प्रयोगाचे प्रमुख 3 प्रकार आहेत। पहिला प्रकार म्हणजे कर्तरी प्रयोग, दुसरा प्रकार म्हणजे कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रकार म्हणजे भावे प्रयोग। यापैकी आपण कर्तरी प्रयोग म्हणजे काय आणि कर्मणी प्रयोग म्हणजे काय याचा विस्तारित रूपाने अभ्यास केलेला आहे। कर्तरी प्रयोग म्हणजेच काय की ज्या वाक्यामध्ये कर्ताप्रमाणे कर्ताच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलते त्याला आपण कर्तरी प्रयोग असे म्हणतो। त्याचप्रमाणे कर्मणी प्रयोग म्हणजे काय की ज्या क्रियापदावर कर्माचा लिंग वचन ह्याप्रमाणे बदल होत असतो त्यालाच आपण कर्मणी प्रयोग असे म्हणतो। आता भावे प्रयोग म्हणजे काय याचा अभ्यास आपण आज करणार आहोत। चला तर आपण भावे प्रयोग म्हणजे काय हे समजून घेऊया। इथे काही तुम्हाला खाली वाक्य दिलेले आहेत, ती खालील वाक्य वाचा, निरीक्षण करा आणि खाली दिलेली कृती पूर्ण करायची आहे। सुरुवातीला आपण हे जे काही 4 उदाहरण दिलेले आहेत ते आपण समजून घेऊया। पहिले उदाहरण आहे, शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकविले। दुसरा आहे, शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकविले। तिसरा आहे, त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले। चौथा आहे, मी विद्यार्थिनीला शिकविले। आता बघा ह्या 4 वाक्यांमध्ये कर्ता आहे शिक्षकाने, शिक्षिकेने, त्यांनी आणि मी, आणि ते कर्म आलेले आहेत विद्यार्थ्याला, विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनीला, आणि क्रियापद आहे शिकविले, शिकवले, शिकवले आणि शिकवले। म्हणजेच काय, जेव्हा आपण ही तिन्ही उदाहरणं पाहतो, 4 उदाहरणं पाहतो, यामध्ये कर्ता आणि कर्म लिंग वचन ह्याप्रमाणे बदलले असता तरीही क्रियापदावरती काहीच फरक पडत नाही। म्हणजेच काय, शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले, याच्यामध्ये शिक्षक जे आहे ते पुल्लिंग आहे, विद्यार्थ्याला म्हणजे एकच विद्यार्थी येते म्हणजे हे एक वचन आहे, तरी पण क्रियापद आलेला आहे शिकवले। दुसऱ्या उदाहरणामध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकवले, तर इथे शिक्षिकेने हे स्त्रीलिंग आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना हे कर्म जे आहे ते पुल्लिंग आहे। कर्ता स्त्रीलिंग आहे आणि कर्म पुल्लिंग आहे, परंतु क्रियापद शिकवले याच्यामध्ये काहीच बदल न होता आपण जे क्रियापद आहे तेच लिहिलेलं आहे। त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले। आता त्यांनी हे आपण नामाप्रमाणे जर पाहिलं, सर्वनाम इथे आणि लिंग जे आहे ते नपुंसक लिंग येतं, म्हणजे लिंगाप्रमाणे इथे शिक्षकाने, शिक्षिकेने, त्यांनी ह्याच्यामध्ये बदल होत आहे। कर्तामध्ये बदल होत आहे, इथे विद्यार्थ्यांनाच म्हणजे इथेही कर्म बदलत आहे, पण क्रियापद जे आहे तेच आपण लिहिलेलं आहे शिकवले। चौथ्या उदाहरणामध्ये मी विद्यार्थिनीला शिकवले, मी हे सर्वनाम आहे आणि विद्यार्थिनीला म्हणजेच हे स्त्रीलिंग एक वचन आहे, परंतु तरीही इथे शिकवले ह्या क्रियापदामध्ये काही बदल झालेला नाही। म्हणजेच काय की कर्ता आणि कर्म ह्याप्रमाणे लिंग बदलत असेल किंवा वचन बदलत असेल तरीही शिकवले या क्रियापदामध्ये काहीही बदल होत नाही आहे। त्या पद्धतीने क्रियापदावरती लिंग आणि वचनाचा बदल न होता आपण आहे तसंच लिहितो। म्हणजे ज्यावेळेस क्रियापदाच्या रूपामध्ये कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगाप्रमाणे किंवा वचनाप्रमाणे काही बदल न होता आपण त्याला स्वतंत्रपणे आहे तसंच लिहितो, तेव्हा तिथे भावे प्रयोग होतो।
कोणता प्रयोग होतो तर भावे प्रयोग. आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं की भावे प्रयोगामध्ये जर व वरती जे एक मात्रा आहे ना, क्रियापदामध्ये पण अधिकतर एक मात्राच दिले जातात. जसे ते शिकवलेवरती बघा, ल वरती एक मात्रा, भावेमध्ये पण व वरती एक मात्रा, ही गोष्ट आपण अधिकतर पाहतो. त्याचप्रमाणे भावे प्रयोग ओळखताना आपल्याला कसं ओळखायचं आहे तर ज्यावेळेस क्रियापदाचे रूप कोणत्याही स्थितीत बदलत नाही, म्हणजेच कर्ता असू दे किंवा कर्म असू दे, कर्त्याच्या लिंगाप्रमाणे किंवा वचनाप्रमाणे त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होत नाही, तेव्हा आपण तिथे भावे प्रयोग आहे असे म्हणतो. आता इथे आपण जी कृती दिलेली त्याच्यामध्ये प्रश्न दिलेले त्यांची उत्तरं जाणून घेऊया. पहिला प्रश्न आहे, वरील वाक्यातील क्रियापदात बदल आढळतो का? तर आपल्याला बघा, क्रियापदात सांगितलेलं आहे कर्ता आणि कर्मामध्ये बदल आढळत आहे, पण क्रियापदामध्ये शिकवले, शिकवले, शिकवले आणि शिकवले या चारही वाक्यांमध्ये क्रियापदामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो का? तर नाही. म्हणजे याचं उत्तर काय लिहिणार तुम्ही? नाही. दुसरा आहे, कर्ता आणि कर्म यांचे लिंग व वचन प्रत्येक वाक्यात बदललेले आहे का? तर आता आपण इथे पाहिलं की कर्ता प्रत्येक वाक्यामध्ये बदललेला आहे लिंगाप्रमाणे आणि वचनाप्रमाणे. त्याचप्रमाणे कर्मसुद्धा इथे लिंग आणि वचनाप्रमाणे बदललेलं आहे. म्हणजेच कर्ता आणि कर्म यांचे लिंग आणि वचन प्रत्येक वाक्यामध्ये बदलले आहे. तर तुम्ही उत्तर आहे लिहायचं आहे. तर अशा रीतीने इथे भावे प्रयोग म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा त्यास आपण भावे प्रयोग असे म्हणतो. आता इथे बघा सांगितलेलं आहे भावे प्रयोगाचे वैशिष्ट्य की ते नेहमी तृतीय पुरुषामध्ये असते, नपुसकलिंगी असते आणि नेहमी ते एकवचनी असून ते स्वतंत्र वाक्यामध्ये त्याचं स्थान स्वतंत्र असतं. ते क्रिया आणि कर्मानुसार बदलत नाही. तर हे झालं भावे प्रयोगचे वैशिष्ट्य आणि भावे प्रयोग म्हणजे काय. आता अजून आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. पुढील एक वाक्य आहे ते आपण पाहूया. वाक्य आहे, मुलाने बैलास मारले. तर इथे बघा क्रियापद काय आहे? मारले. याच्यामध्ये मी तुम्हाला मागील उदाहरणामध्ये समजवताना सांगितलं की व वरती मात्रा आहे, भावेमध्ये व वरती मात्रा आहे. त्याचप्रमाणे इथे क्रियापदामध्ये पण शेवटचं अक्षर ल वरती मात्रा आहे. त्यानंतर मुलाने बैलास मारले. आता बघा इथे मुलाने जे आहे ते पुल्लिंग आहे, बैलास हे सुद्धा पुल्लिंग आहे आणि दोघंही क्रियापद आणि कर्म एक वचन आहे. जर आपण मुलानेच्या ऐवजी मुलीने आणि बैलासच्या ऐवजी गाईने, मुलीने गाईस मारले, तरी पण आपलं क्रियापद मारले असंच येतं. किंवा मुलीने बैलास मारले किंवा मुलाने गाईस मारले, म्हणजे कोणत्याही कर्ता किंवा कर्माप्रमाणे आपण कर्म बदलले किंवा कर्ता बदलला तरी पण क्रियापद मारलेच येत आहे. म्हणजेच इथे आपण म्हणू शकतो की हे भावे प्रयोग आहे, कारण मारले या क्रियापदावरती ते स्वतंत्र असून कर्ता आणि कर्म बदलले असता त्यांचं लिंग वचनानुसार आपण त्याच्यामध्ये कर्ता आणि कर्मामध्ये बदल केले तरी पण क्रियापदामध्ये कोणत्याच प्रकारचं परिवर्तन होत नाही. क्रियापद हे एकवचनी आहे, नपुसकलिंगी आहे आणि तृतीय वचनामध्ये येतं. त्यामुळे इथे हे भावे प्रयोग आहे. या वाक्यातील कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग व वचन बदलून पाहू. मुलाने याऐवजी मुलीने किंवा मुलांनी असा कर्ता ठेवला तरी क्रियापदाचे रूप मारले असेच राहते. बैलास या कर्माऐवजी गाईस असे स्त्रीलिंग रूप किंवा बैलांना असे अनेक वचन रूप ठेवले तरी क्रियापदाचे रूप मारले असेच राहते. म्हणजे इथे बघा काय सांगितलेले, मुलाने बैलास किंवा मुलाने बैलांना मारले, मुलीने गाईस मारले किंवा मुलींनी गाईंना मारले किंवा मुलांनी बैलांना मारले. म्हणजे कोणत्याही प्रकारे आपण कर्म एकवचन असू दे
अनेक वचन असू दे, कर्ता एक वचन असू दे, अनेक वचन असू दे, किंवा लिंगामध्ये स्त्रीलिंग पुल्लिंग असू दे, तरी पण क्रियापदामध्ये कोणत्याच प्रकारचं परिवर्तन होत नाही. म्हणून इथे मारले हे क्रियापद भावे प्रयोग आहे. आता भावे प्रयोग म्हणजेच काय हे आपण समजून घेऊया. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्मांच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस आपण भावे प्रयोग असे म्हणतो. भावे प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा जो आशय त्याला प्राधान्य असते आणि व त्या मानाने कर्ता किंवा कर्म ही दोन्ही गौण असतात. जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही, तेव्हा त्या प्रयोगास आपण भावे प्रयोग असे म्हणतो. अगदी सोप्या पद्धतीत इथे अजून एक परिभाषा तुम्हाला दिलेली आहे की कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनामध्ये बदल करूनही क्रियापद बदलत नाही. आता आपण बघा, वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून कर्ता बदलून पाहिलं, लिंगानुसार बदलून पाहिलं, किंवा कर्म ही लिंग आणि वचनानुसार बदलून पाहिलं, परंतु त्याच्यामध्ये क्रियापद बदलले नाही. म्हणजेच इथे कोणता प्रयोग होता? भावे प्रयोग. जेव्हा कोणत्याच लिंग वचनाप्रमाणे कर्ता आणि कर्माच्या क्रियापदामध्ये बदल होत नाही, तेव्हा तिथे भावे प्रयोग असतो. आता अजून आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे, सुरेशने बैलाला पकडले. आता इथे क्रियापद काय आहे? पकडले. आता इथे सुरेशने हे पुल्लिंग आहे, बैलाला हे पुल्लिंग एकवचन आहे, कर्म काय आहे याच्यामध्ये? बैलाला. आता सुरेशने बैलांना पकडले, अनेक वचनामध्ये जरी आपण केलं तरी क्रियापद पकडलेच येत आहे. सुरेशने गायींना पकडले, सुरेशने गायीला पकडले. किंवा आता सुरेशच्या ऐवजी आपण एखाद्या मुलीचं नाव जरी लिहिलं, रमाने बैलाला पकडले, रमाने गायीला पकडले, रमाने गायींना पकडले, म्हणजे क्रियापद काय येत आहे? पकडलेच येत आहे. म्हणजेच इथे हा भावे प्रयोग आहे. दुसरं उदाहरण आहे, सीमाने मुलांना मारले, सीमाने मुलींना मारले, सीमाने मुलाला मारले, सीमाने मुलीला मारले, तरी पण क्रियापद काय येत आहे? मारलेस. त्याच पद्धतीने सीमाच्या ऐवजी आपण एखाद्या मुलाचं नाव जरी लिहिलं, त्यांनी मुलांना मारले, मी मुलाला मारले, अशी कितीही प्रकारे आपण क्रिया किंवा कर्मामध्ये बदल केले तरी पण क्रियापद बदलत नाही. म्हणून इथे पकडले, मारले हे क्रियापद भावे प्रयोग आहे. तर आता इथे भावे प्रयोगाचे वैशिष्ट्य आपल्याला सांगितलेले आहे. भावे प्रयोगामध्ये कर्ता सामान्यतः तृतीय विभक्तीत असतो, कर्म असल्यास द्वितीय विभक्तीत असते. क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते. कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार ते बदलत नाही. हे झाले भावे प्रयोगाची वैशिष्ट्ये. आता इथे आपण उदाहरणं दिलेली आहेत, त्यांची उत्तरं समजून घेऊया. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. आता इथे प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला. त्याने मागे वळून पाहिले. हे प्रश्न आपण पहिले वाचून घेऊया, नंतर मग उत्तरं सांगूया. वाक्य आहे, त्याने मागे वळून बघितले. दुसरं आहे, विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली. आणि तिसरा आहे, तो नेहमी नवे संकल्प करतो. तर पहिलं वाक्य आहे, त्याने मागे वळून बघितले. याच्यामध्ये कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग आहे. दुसरा आहे, विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली. याच्यामध्ये पण भावे प्रयोग आहे. तिसरा आहे, तो नेहमी नवे संकल्प करतो. याच्यामध्ये कर्तरी प्रयोग आहे, कारण की याच्यामध्ये कर्ताचा प्रभाव दिसून येतो आपल्याला. आता तुम्हाला पुढील प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघूया. प्रश्न आहे, कर्तरी, कर्मणी व भावे या प्रयोगांची प्रत्येकी 5-5 वाक्ये तयार करा. तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढे तुम्ही वाक्य तयार करू शकतात. पाहूया आपण पहिलं कर्तरी प्रयोगाचे 5 वाक्य. पहिला आहे, राम आंबा खातो. दुसरा आहे, सीता आंबे खाते. आम्ही आंबे खातो. मुले आंबे खातात. तुम्ही आंबे खातात. तर आता इथे बघा, लिंगानुसार कर्त्यामध्ये बदल झालेला आहे आणि लिंगानुसार कर्मामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. म्हणून कर्मानुसार जेव्हा आपण लिंगामध्ये बदल करतो त्यावेळेस कर्तानुसार जेव्हा आपण कर्मामध्ये बदल करतो त्यावेळेस क्रियापद सुद्धा बदलते. खातो, खाते, खातो, खातात, खाता. तर हे क्रियापदामध्ये बदल झालेले आहे आणि याच्यामध्ये
आपण कर्त्यानुसार बदल केलेले आहेत, त्यामुळे ते कर्तरी प्रयोग आहे. पुढचं आहे कर्मणी प्रयोगाची 5 वाक्य. पहिलं वाक्य आहे रामने आंबा खाल्ला. याच्यामध्ये कर्मावरती आपण लक्ष देतो. कर्मामध्ये जसं बदल झालेला असेल तसं क्रियापदामध्ये सुद्धा बदल होतो. पूजाने चिंच खाल्ली. मुलांनी सीताफळ खाल्ले. मुलींनी चिंचा खाल्ल्या. त्याने टरबूज खाल्ले. तर इथे खाल्ला, खाल्ली, खाल्ले, खाल्ल्या आणि खाल्ले हे क्रियापदामध्ये बदल झालेला आहे. ते कर्मानुसार झालेला आहे, म्हणून इथे आपण कर्मणी प्रयोग आहे. पुढे आपण भावे प्रयोगाची 5 वाक्ये पाहूया. पहिला आहे रमेशने बैलाला पकडले. गीताने बैलांना पकडले. त्यांनी बैलाला पकडले. आम्ही बैलांना पकडले. मी बैलाला पकडले. तर इथे बघा लिंग वचनानुसार आपण जर कर्ता पाहिला तर कर्तामध्ये बदल झालेला आहे, कर्मामध्ये पण बदल झालेला आहे, परंतु क्रियापदामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल झालेले नाही, ते स्वतंत्र असेच राहिलेले आहेत, म्हणून इथे भावे प्रयोग आहेत. तर अशा रीतीने आपण कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोगाची 5-5 वाक्य अभ्यासलेली आहेत. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळे वाक्य बनवून लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, इथेच आपला प्रयोग ह्या व्याकरणाचा घटक संपलेला आहे. धन्यवाद.